नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या खेळाचं लेले स्टाईलमध्ये थोडंसं वर्णन करू. लाडू केले होते नातवासाठी, खाऊन गेला बोका. भारतीय स्पिनर्सना जे जमलं नाही ते शोएब बशीरनी एका बाजूनी सतत 30पेक्षा जास्त ओव्हर टाकून करून दाखवलेलं आहे. भारतीय संघ रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी अडचणीत सापडलेला आहे आणि त्याला कारण आहे इंग्लंडचा सर्वांगीण खेळ. त्यामुळे कृपया कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. दुसऱ्या दिवसाची खेळाची सुरुवात झाली तेव्हा आशा एकच होती, इंग्लंडच्या उरलेल्या 3 विकेट भारतीय संघ किती पटकन काढणार. अहो कसलं काय आणि कसलं काय. जो रूटची तर गोष्ट सोडा, ऑली रॉबिन्सन जो फास्ट बॉलर आहे त्यांनी सरळ बॅटनी इतकी मस्त बॅटिंग केली. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर लगेच दुसरा नवीन बॉल घेतला. वाटलं होतं सिराज, आकाशदीप या त्या बॉलवरती करामत करून दाखवतील. करामत बॉलनी नाही केली, करामत बॅटनी केली. कारण ऑली रॉबिन्सननी टकाटक बाउंड्रीज मारल्या. जो रूट तर समोरनं बघत राहिला, अर्थातच तोही मागं राहिलाच नाही कारण तो क्लास बॅट्समन आहे. त्यांनीसुद्धा वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले आणि जसं 5 बाद 112 का काहीतरी स्कोअर होता लंच टाईमला पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर बेन फोक्सबरोबर जो रूटनी पहिली शतकी भागीदारी केली, इंग्लंड संघाला सावरलं. आणि आज जो रूट आणि ऑली रॉबिन्सननी सुद्धा शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ खऱ्या अर्थाने अडचणीत सापडायला सुरुवात झाली. कारण तळातल्या बॅट्समनला हाताशी घेऊन जो रूटनी केलेलं शतक, भलं मोठं शतक आणि त्याबरोबर केलेल्या 2 शतकी भागीदाऱ्या ह्याच इंग्लंड टीमला 350च्या पुढं घेऊन गेल्या. या विकेटवरती 350 धावा या नक्कीच चांगल्या होत्या. तरीही पहिल्या इनिंगला बॅटिंगला विकेट तेवढं खराब नव्हतं. भारतीय संघाला सुरुवात चांगली होण्याची अपेक्षा होती. झालं तसं नाही, कारण परत एकदा जिमी अँडरसननी रोहित शर्माला त्रास दिला, त्याला आऊट काढलं आउटस्विंग बॉल टाकून. आजचा बॉल हा गेल्या सामन्याप्रमाणे अफलातून नव्हता, त्यामुळे रोहित चुकला असंच माझं मत आहे. दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि जयस्वालनी गेल्या सामन्याप्रमाणे झकास बॅटिंग केली. जयस्वाल हा ॲश्युअर्ड वाटत होता, त्याला माहिती होतं की मी फास्ट बॉलरला कसं खेळायचं, स्पिनरला कसं खेळायचं. आणि त्याचबरोबर बेन स्टोक्सनी फील्ड अरेंजमेंट लावत असताना लावलेली कल्पकता ही या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलेली आहे. तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक सामन्यातच त्यांनी ती छाप पाडलेली आहे. परंतु आज त्यांनी फील्ड अरेंजमेंट लावत असताना आणि बशीरला एका बाजूनी बॉलिंग देत असताना त्यांनी केलं काय की बॅट्समननी डिफेंड करत असताना, बचाव करत असताना बॉल उडून जर का लागला तर कॅच पकडायला फिल्डर ठेवले होते. जर का फ्लिक मारायची जी भारतीय संघाच्या बॅट्समनला सवय, ते मारण्याकरता जवळ अर्धवटसुद्धा फिल्डर ठेवले होते आणि वरनं बॉल मारला तर लांबसुद्धा फिल्डर ठेवले होते. ऑफसाईडला त्यांनी मोकळं ठेवलं होतं. आणि बशीर हा असा बॉलर आहे, बरेच ऑफ स्पिनर हे थोडासा हवेमध्ये बॉल टाकतात, फ्लाईट देतात. बशीर तसा नाही, हा उंचापुरा बॉलर आहे जो हवेतनं आणि ऑफ द पिच दोन्ही जरा वेगानं बॉल टाकतो. त्यांनी झालं काय की या विकेटवरती जिथं बॉल मधनंच खाली राहतो आहे, मधनंच थोडासा उडतो आहे, तिथं बशीरला त्याच्या बॉलिंग स्टाईलचा फायदा झाला. कारण सुरुवातीला म्हणायला गेलं तर सरळ बॉलवरती त्यांनी शुभमन गिलला LBW केलं. कारण शुभमन गिल थोडा इनसाईड द लाईन खेळला. बॉल या बाजूला होता आणि तो या बॅट या बाजूला होती, याला आम्ही इनसाईड द लाईन म्हणतो. तशा प्रकारे खेळत असताना तो चुकला आणि LBW झाला. रजत पाटीदारच्या दुर्दैवाची कहाणी पुढे चालू राहिली आणि तो वळलेल्या बॉलवरती LBW झाला. अंपायर्स कॉल होता तो, पण मला वाटतं रजत पाटीदारसुद्धा आऊट होता, कारण 50% जास्त बॉल हा स्टंपाला लागत होता. जडेजानी गेल्या सामन्यामध्ये अत्यंत बचावात्मक प्रगल्भ बॅटिंग केलेली होती. 9 चौकार फक्त मारलेले होते शतक करत असताना, भारतीय संघाला अडचणीतनं बाहेर काढत असताना. आज त्याच्या डोक्यामध्ये आक्रमणाचा विचार आला. तो सुरुवातीला आला आणि त्याने हार्टलीला 2 कडक सिक्सर मारल्या आणि आपल्या डावाची सुरुवात केली. परंतु बशीरला खेळत असताना नेमका तो बॉल थोडासा उरला आणि एकदम हलवा ज्याला आम्ही म्हणतो तसा कॅच ओली पोपच्या हातात जाऊन पडला. भारतीय संघाच्या अडचणी वाढू लागलेल्या होत्या. त्यावेळेला सरफराज खान, जयस्वाल हे मिळून मुंबईकर फलंदाज काहीतरी करामत करतील अशी वेळी अपेक्षा होती. परंतु ज्या वेळेला 75 धावा छान पद्धतीने करणारा, तब्येतीत बॅटिंग करणाऱ्या जयस्वालला बॉल खाली राहिला, जसं
पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बेन स्टोक्स काहीसा पुढचा बॉल जडेजाचा मागं खेळला. तशीच गोष्ट आज मला वाटली. जयस्वालसुद्धा कदाचित हा बॉल पुढं खेळता आला असता, तो बॉल मागं सरकून खेळला आणि बोल्ड झाला. सरफराज खानचा जो रूटनी अफलातून झेल पकडला. काय 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 खरंच खेळाडू आहे हा. संघाला गरज असताना जबरदस्त बॅटिंग करून 122 धावा केल्या. जेम्स अँडरसन बरोबर कित्येक सामन्यामध्ये त्यांनी नवीन बॉल टाकण्याची तयारी दाखवली. या सामन्यामध्ये दमलेल्या अवस्थेमध्ये स्लिपमध्ये त्यांनी डावीकडं सूर मारत सरफराज खानचा पकडलेला झेल अफलातून आणि बशीर आणि हार्टली तेवढ्यावरती थांबले नाहीत, तर त्यांनी शेवटची एक शिकार केली आणि ते म्हणजे त्यांनी अश्विनलासुद्धा आऊट काढलं. भारतीय संघ प्रचंड काय म्हणतात त्याला हेलकावे खात असताना कुलदीप यादव जो आधीच्या काही सामन्यामध्ये नाईट वॉचमन म्हणून येऊन त्यांनी बऱ्यापैकी चांगली बॅटिंग केली होती, त्यांनी जुरेलला साथ दिली. ध्रुव जुरेल हा गुणवान खेळाडू आहे. माझं म्हणणं नाही आहे, राजस्थान रॉयलकडनं अगोदर खेळलेल्या जो रूटचं हे म्हणणं आहे. त्यांनी आज दाखवून दिलं की दडपणाखालीसुद्धा तो चांगली बॅटिंग करू शकतो. त्याच्या खांद्यावरती चांगलं डोकं आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. या दोघांनी थोडासा भारताचा डाव सावरलेला आहे. 40 रनची भागीदारी केलेली आहे. जुरेल 30 धावांवर खेळतो आहे मला वाटतं, आणि त्याच्याचबरोबर 40 धावांच्या भागीदारीने भारताच्या 200 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे. तरी अजून घोडं मैदान खूप लांब आहे. 350 धावांचा टप्पा गाठायला खूप कष्ट करायला लागणार आहेत. आशा आहे ती वेडी आशा आहे, हे मी अगोदरच कबूल करतो. कारण भारताच्या तळातले बॅट्समन हे इंग्लंडच्या तळातल्या बॅट्समनसारखे तरबेज नाही आहेत. बेन फोक्सनी चांगली बॅटिंग केली, त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यासमोर जो रूट होता. जुरेल चांगली बॅटिंग करू शकतो, पण त्याच्यासमोर रेग्युलर बॅट्समन नाही आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे तळातल्या बॅट्समननी किती लढत आता द्यायची हीच गोष्ट बघायला लागणार आहे. भारतीय संघ लीड घेण्याच्या अवस्थेमध्ये आत्ता अजिबात वाटत नाही. खूप लांब आहे. मी घोडं मैदान लांब आहे असं म्हणलेलं आहे. त्यामुळे 350 धावा तर सोडा, 300 धावांच्या टप्प्याच्या भारतीय संघ जवळ जातो काय बघायला लागेल. कारण 50 ते 70 धावांच्या पुढची इंग्लंडला मिळालेली आघाडी ही भारतीय संघाच्या मानगुटीवर भूत बनून बसणार आहे. कारण या विकेटवरती बॉल वळणं हे जास्त जरी नसलं तरी बॉल खाली राहतोय आणि राहतोय तो सरपटी गेल्यासारखा बॉल राहतोय. दुसऱ्या डावामध्ये ही गोष्ट वाढत जाणार आहे, कारण या विकेटवरच्या भेगा या वाढत जाणार आहेत. मोकळ्या मातीतनं बॉल वळतो, पण भेगेतनं बॉल कधी खाली राहतो, कधी भस्कन खाली वागतो. या विकेटवरती आज जरा थोडंसं आकाश आच्छादित असल्यामुळे मॉइश्चर थोडंसं अजून टिकून आहे. सूर्य बाहेर आला दुसऱ्या डावामध्ये सामन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी, तर विकेट वाळून या भेगा वाढायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी हा सामना इंग्लंडच्या पकडीच्या बाजूला गेलेला आहे. पकड जी आहे ती इंग्लंड संघाच्या हातात आहे, हे कबूल करायलाच लागेल. त्याला कारण आहे त्यांनी अडचणीतनं मस्तपैकी बॅटिंग करून संघाला सावरून 350 धावांचा टप्पा गाठून दिला. त्याला कारण होतं जो रूटची 50 शतकी खेळी आणि त्यांनी केलेल्या 2 शतकी भागीदाऱ्या, आणि नंतर बोलर्सनी ते दडपण हाताशी धरून भारतीय संघाला अडचणीत आणलेलं आहे. भारतीय संघाच्या बॅटिंगमधला अनुभव कमी असल्याचा जो तोटा आहे तो या मॅचमध्ये राहणार आहे. आणि परत तीच गोष्ट आता मनात येते, 2-1 आघाडी असताना बुमराला विश्रांती देणं बरोबर होतं का? आज रवी शास्त्री माझ्या शेजारी गप्पा मारायला बसला होता. तो म्हणला मी प्रशिक्षक असतो तो अजिबात सोडलं नसतं, कारण अर्धी दाढी करून कोणी जात नाही. 2-1 आघाडी असताना बुमराला विश्रांती द्यायची नाही. हातातलं काम पूर्ण कर, मग विश्रांती घे, हा माझा ॲप्रोच राहिला असता. त्यामुळे आता आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणण्यात काही अर्थ नाही. भारतीय संघाला आहे त्या ताकदीनिशी, आहे त्या खेळाडूंसह या सामन्यातल्या अडचणींमधनं मार्ग कसा काढता येईल हेच बघायला मी रांचीच्या मैदानावरती परत येणार आहे. तुमचं मत काय आहे? आज बशीरने टाकलेल्या बॉलिंगबद्दल तुमचं मत काय? इंग्लंडचं शेपूट वळवळलं आणि त्याचाच फटका भारतीय संघाला बसला, हे माझं मत आहे. तुमचं मत काय? जो रूटने केलेल्या बॅटिंगबद्दल तुमचं मत काय? भारतीय संघ हा सामना लढवू शकतं का, वाचवू शकतं का? मी म्हणणार नाही. त्याचं कारण या सामन्यामध्ये निकाल हा लागणार आहे. 3 दिवस अजून बाकी आहेत खेळाचे. विकेट खराब होत चाललेलं आहे. त्यामुळे भारतीय संघ लढत देऊ शकेल का? जिंकण्याचा प्रवास अशक्यप्राय आहे, पण तू करू शकते का? माझं मत काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.